पुणे शहरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे। पुण्यामधील काही भागात पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे। आताची महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। मुंबईसह पुण्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पुणे शहरामध्ये सध्या पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। पुण्यातील काही भागात पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुणेकरांना आता कसरत करावी लागते। आज सकाळपासूनच पावसाने जोर धरलेला आहे आणि त्यामुळे नोकरदार वर्गासह शाळकरी मुलांना याचा फटका बसलेला आहे। तसंच वाहन चालकांना सुद्धा पाण्यातून रस्ता काढावा लागतोय, त्यांना कसरत करावी लागते। ही पुण्यामधली दृश्य आहेत। पुण्यामध्ये जोरदार पाऊस सध्या बरसत आहे आणि त्यामुळे आता तिथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। काही भागामध्ये पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे रस्त्यावर आणि त्यामुळे चारचाकी वाहन चालकांना त्याचबरोबर दुचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। सिंहगड रोड त्याचबरोबर खडकवासला परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या होतोय। पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पुणेकरांना सध्या कसरत करावी लागते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुणे। चंद्रकांत, पावसाचा जोर पुणे शहरामध्ये वाढलेला आहे, कोणकोणत्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे? हो, आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खरं तर पहाटेपर्यंत हा पाऊस अगदी सकाळपर्यंत रिमझिम सुरू होता, नंतर त्याचा जोर वाढू लागून आता सगळ्या सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली। म्हणजे शहरातले जवळपास सगळेच भाग, खडकवासला असेल, कोंढवा असेल, मध्यवर्ती पेठा असतील, नंतर तिकडे कोंढवा, स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर, सगळीकडेच आता पावसाचं पाणी भरायला सुरुवात झाली। खरं तर सुरुवात पावसाचा जोर कमी होता, त्यामुळे पाणी साचत नव्हतं, लोक ये जा सुरू होती वाहतुकीची। पण आता जोर वाढायला लागल्यामुळे असाच जोर कायम राहिला तर कदाचित पुन्हा वाहतूक कोंडी पुण्यात आपल्याला बघायला मिळेल। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये काही भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुणेकरांना कसरत करावी लागते।